सज्ज होतोय। साई एकविरा 11 संघाने नाणेफेक जिंकले आणि फलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय। सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। अर्थातच गोलंदाजी ट्रॅकवर शुभम सज्ज होतोय। पहिला चेंडू तुषारसाठी। तुषार कांबळे हा एक चांगला फलंदाज आहे। आपण पाहिलं तर PNP चषकामध्ये चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून घडली होती आणि तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार कांबळे आपल्याला पाहायला मिळतो। ऑन द स्ट्राईक पहिला चेंडू आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकचा चेंडू जरूर होता। बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न टायमिंग तेवढं झालं नाही आहे आणि त्याच्याच कारणाने पाहतो हा निर्धाव चेंडू पहिला येतोय। राईट आर्मवर द विकेटने शुभम। पुढचा चेंडू हाफ ट्रॅकचा चेंडू पोल करण्याचा प्रयत्न। चेंडू हवेत आहे। नो मॅचलँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। सीमारेषेच्या दिशेला लगत फील्ड केला जाईल तोपर्यंत इथे एकच धाव घेण्याची संधी इथे प्राप्त होतीये। एक धावेने श्री गणेश केला जातोय। अर्थातच साई एकविरा 11 या संघाचा 2 चेंडू अखेर 1 धाव फलकावर। शार्वी 11 संघ नक्कीच या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन करून दुसऱ्या सामन्यामध्ये नक्कीच एक आत्मविश्वासाने इथे मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतो। अर्थातच क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। नक्कीच एक नामवंत खेळाडू आपण पाहिलं तर सुमित वाडकर संघमालक आहेत आणि सुमित वाडकरचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय। आता तर 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला। 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 धाव फलकावर। नवीन अर्थातच आपण पाहतोय नॉन स्ट्राईक यांचा फलंदाज स्ट्राईक एंडला निखिल ऑन द स्ट्राईक पाहायला मिळेल। या षटकातील हा तिसरा चेंडू राईट आर्मवर द विकेटने शुभम समोर टाकलेला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न। चेंडू बराच काल हवेत पाहायला मिळतोय। डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात। पहिल्या विकेटचं पतन। फलंदाज क्रमांक पहिला निखिल बॅक टू द पवेलियन। नक्कीच आपण पाहिलं तर प्ले मध्ये पाहिलं तर राईट आर्मवर द विकेट गोलंदाजी होते। समोर टाकलेला चेंडू जोरदार पार करण्याचा प्रयत्न। बेस्ट टाइम स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय। डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय चेंडू खाली आणि अप्रतिम झेल नक्कीच सीमारेषे लगत पकडलाय। पहिल्या विकेटचं पतन इथे पाहायला मिळतोय। 1 धाव फलकावर 1 गडी बाद। आपण पाहतो इथे 3 चेंडूंचा खेळ झाला। 3 चेंडूमध्ये 1 धाव फलकावर। चांगली गोलंदाजी पहिली आपण पाहायला मिळते। इथे मात्र आपण पाहिलं तर साई एकविरा 11 संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय कुठेतरी अंगलट आलेला पाहायला मिळतोय पहिल्या 3 चेंडूमध्ये। कारण निखिल सारखा एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। अर्थातच अभि ऑन द स्ट्राईक 4थ्या चेंडूचा हा सामना करेल। अर्थातच वैयक्तिक पहिला चेंडू असेल। हो इथे लोअर फुलटाचा चेंडूला सन्मान दिलाय। पप्प्या चेंडूवर जो वेगाने येतोय जोपर्यंत फील्ड करतोय तोपर्यंत इथे 1 धाव फलकावर नोंदवली गेली। 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 2 या आकड्यावर। सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय पप्प्याच्या माध्यमातून। हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे। गोलंदाजी करण्यामध्ये माहीर त्याचप्रमाणे फलंदाजी जर नक्कीच नामवंत फलंदाजांमध्ये ज्याची गणना होते। राईट आर्मवर द विकेटने पुढचा चेंडू अर्थातच 5वा चेंडू येतोय। ओहो समोरच्या दिशेने चांगला फटका। सुरेख क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळतोय। फक्त 1 धाव इथे घेण्याची संधी। 1 धाव येणे धावसंख्येचे पुढे वाढली जाईल। अर्थातच 3 धावा आतापर्यंत धाव फलकावर। जिथे षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचा मार्गस्थ असताना 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय। काय जबरदस्त कंजूस एक अचूक टप्प्याचा मारा या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। पॉवर प्लेचं षटक हातलात असताना खऱ्या अर्थाने फलंदाज आक्रमक होत असतात आणि तिथे त्यांना मात्र रोखून धरलंय त्या गोलंदाजानं। इथे हाफ ट्रॅकचा चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शक नाहीये। इथे चेंडू सीमा पार जातोय। आलाय शेवटच्या चेंडूवर अभिच्या बॅटमधून खणखणीत षटकार। षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 9 या आकड्यावर। पहिलं षटक इथे संपुष्टात आलं। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण 9 धावा धावफलकावर पाहतोय 1 गडी बाद।
प्रथम फलंदाजी स्वीकारले आपण पाहतोय नाणेफेकी जिंकल्यानंतर साई एकविरा 11 या संघाने आणि नक्कीच चांगली गोलंदाजी आपण जर पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या परंतु शेवटच्या चेंडूवर अभि आक्रमक होतो आणि षटकार पेश करतोय आणि एकंदरीत एक चांगलं षटक म्हणून त्या षटकाकडे पाहिलं गेलं फलंदाजी करत असताना साई 11 या संघासाठी कारण कुठेतरी पाहिलं तर 5 चेंडूमध्ये जखडून ठेवलं होतं फलंदाजांना परंतु अंतिम चेंडूवर इथे मात्र धावा लुटल्या गेल्यात 9 धावा धावफलकावर एकंदरीत पाहायला मिळतील पहिल्या षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आहे अजून येणाऱ्या 18 चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल कारण तुषार कांबलेसारखा एक हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये थोडासा शांत राहिला आहे परंतु ही तर आपण पाहिलं तर वादलापूर्वीची शांतता नसेल ना कारण आपण पाहिलं तर तुषार कांबलेला बऱ्याच सामन्यामध्ये मला आठवतोय अर्थातच जय बजरंग लांडर संघाची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने त्या लांडर गावाच्या क्रीडानगरीमध्ये त्याने नक्कीच 12 ते 13 चेंडूमध्ये अर्धशतकाची खेळी त्यांनी त्या मैदानावर साकारली होती एक हार्ड हिटर फलंदाज आहे त्याचप्रमाणे आपण पाहतो अलिबाग येथे PNP जो चषक झाला होता त्या चषकामध्ये बेस्ट फिल्डर म्हणून ज्याचा नावाचा उल्लेख झाला सन्मानित केलं झालं तोच तुषार कांबले मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल नवीन गोलंदाज निकेत मुंडे राईट आर्मवर विकेटने पहिला चेंडू फुल टोल वसूल केलाय चेंडू सीमा पार तुषार कांबलेच्या बॅटमधून आलाय पहिला षटकार या षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या तब्बल 15 या आकड्यावर आणि तुषार कांबलेला जास्त वेळ आपण शांत ठेवू शकत नाही आहे कारण त्याच प्रकारची फलंदाजी त्याच्या सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते त्याचं प्रात्यक्षिक त्याने पहिल्याच चेंडूवर प्राप्त दिलंय कारण निकेत मुंडेवर चढवलेला हा हल्ला निकेत सुद्धा चांगला गोलंदाज आहे अष्टपैलू गोलंदाज आहे कमबॅक करण्याची ताकद क्षमता त्याच्याकडे आहे व्हेरिएशन आपण पाहतो निकेतच्या माध्यमातून सातत्याने होत असतं या गोलंदाजीवर आपण पुढच्या चेंडूवर कशा प्रकारे कमबॅक करणार षटकार आलाय आणि नक्कीच थोडा अंश का होईना दडपण इथं गोलंदाज करणाऱ्या निकेतवर सुद्धा असेल राईट आर्मवर विकेटने पुढचा चेंडू निकेत इथे हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा सक्सेसफुल यशस्वी षटकार बॅक टू बॅकचा हा दुसरा षटकार निकेत मुंडेवर हल्ला बोल केलाय फलंदाज आपण पाहतोय तुषार कांबले यांनी लगातारचा हा दुसरा षटकार पाहायला मिळतो या षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जातीये अर्थातच आतापर्यंत 21 धावा धावफलकावर या 2 षटकारच्या मदतीने नक्कीच आपण पाहतोय तुषार आतापर्यंत 14 धावांवर नाबाद खेळतोय त्याच्यामध्ये 2 षटकार आपण पाहतोय षटकातील पुढचा चेंडू राईट आर्मवर द विकेटने निकेत मुंडे सज्ज होईल पुन्हा एकदा चांगला आक्रमक फटका षटकारांची हॅट्रिक तुषार कांबले ऑन द फायर तिसरा षटकार या षटकामध्ये पाहतोय या षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या तब्बल 27 या आकड्यावर काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये पहिल्या षटकामध्ये नक्कीच मी म्हटलं होतं की थोडासा शांत होता शुभमने ते षटक हातावलं होतं 9 धावा खर्च करत एक गडी बाद केला होता परंतु तुषार कांबलेला माहिती होतं की हे षटक खूप महत्त्वाचं आहे तिथे डिफेन्सिव्ह पवित्रा वापरला आणि हेच कुठेतरी क्रिकेटमध्ये महत्त्वाचं असतं कुठल्याही गोलंदाजाला टार्गेट करायचं कुठल्या गोलंदाजा विरोधात शांत संयमी खेळी करायचं हे सुद्धा एक प्रेझेन्स ऑफ माइंड इथे दाखवलंय तुषार कांबलेने आणि त्याचाच फायदा इथे नक्कीच उचलताना पाहायला मिळतोय अर्थातच धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा धावफलकावर आहेत जिथं दुसरं षटक मार्गस्थ असताना चौथा चेंडू घेऊन येतोय निकेत मुंडे हो यावेळेस मात्र समोरच्या दिशेने आणखीन एक देखना स्ट्रोक चेंडू सीमा पार लगातारचा हा चौथा षटकार पेश करतोय तुषार कांबले ऑन द फायर पाहायला मिळतोय या षटकारच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पाहायला मिळते तब्बल 33 धावा हार्दिक पांड्या जर्सी नंबर पाहायला मिळतोय धावफलकेवर 33 धावा धावफलकेवर लगातारचा हा चौथा षटकार इथे मात्र टीम मीटिंग घेतली जाते निकेत मुंडेला नक्कीच इथे मात्र काहीतरी कानमंत्र द्यावा लागेल वेगळ्या प्रकारचे चेंडू हातलावे लागतील कारण आपण जर पाहिलं ना तर या सलग 4 चेंडूवर 4 षटकार पेश करून इथे मात्र आत्मविश्वास तुषार कांबलेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय या तुषार कांबलेचं वादळ जर रोखायचं असेल तर इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल इथे मात्र पूर्णपणे दबाव टाकलाय गोलंदाजावर निकेत मुंडे राईट आर्मवर विकेटने पुढचा चेंडू यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक इथे कमबॅक राहिलंय निकेतचं इथे मात्र पकडलाय जेल तुषार कांबलेच्या खेळीचा होतोय अंत विकेट क्रमांक 2 बॅक टू द पवेलियन
नक्कीच आपण पाहतोय तुषार कांबळे सारखा वादळ मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल. तुषार कांबळेचा विचार केला तर आत्ता आपण तुषार कांबळेच्या बॅटमधून अर्थातच 4 षटकार इनिंग्समध्ये आले तर अर्थातच त्याचा खेळीचा इंत 8 चेंडूमध्ये 26 धावा, ज्याच्यामध्ये 4 षटकार, उत्तुंग असं षटकार पेश केले होते तुषारनं. परंतु थोडा अंश का होईना इथे मात्र कमबॅक केलंय निकेत मुंडेने सुद्धा. 4 षटकार खाल्ल्याच्या नंतर तुषार कांबळेला परतावावं लागलंय मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतो. अर्थातच इन ॲट 4थ्या क्रमांकावर न्यू बॅटर सागर मैदानाच्या आतमध्ये येतोय. सागरला सुद्धा आपण जर पाहिलं तर इथे मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण धावसंख्येचा जर आलेख पाहिला ना तर पहिल्या षटकाच्या नंतर अर्थातच उंचावताना पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ झाला. 5 चेंडूमध्ये 24 धावा इथे या गोलंदाजाने खर्च केला होता. खूप भरपूर महागडं षटक निकेतने हाताळलंय, परंतु एक नक्कीच आपण पाहिलं तर एक आनंदाची बाब त्यांच्या संघामध्ये असेल ती मध्ये तुषार कांबळेला इथे मैदानाच्या बाहेर पडावं लागलंय. गोलंदाजी ट्रॅकवर षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल सागरसाठी अर्थातच निकेत मुंडे. पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या षटकातील अंतिम चेंडू. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना 33 धावा फलकावर. इथे आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, यालाच म्हणतात क्रिकेट. बॅटची एज घेतली आहे. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. सागर बॅक टू द पवेलियन. पहिले 4 षटकार खेळले, त्याच्यानंतर काय कमबॅक राहिलंय. 2 विकेट संपादन करतोय निकेत आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय 17.30च्या सरासरीनं. अर्थातच 33 धावा फलकावर पाहायला मिळतील. चार षटकार जरूर खाल्ले होते, परंतु त्याच्यानंतर निकेत मुंडेने काय कमबॅक केलंय, कारण तुषार कांबळेला बाद केला आणि नंतरच्या चेंडूवर लगेचच सागरला सुद्धा बाद करून आपल्या संघामध्ये या सामन्यामध्ये कमबॅक करतोय तो अर्थातच शार्वी 11 हा संघ. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतो. अर्थातच 5व्या क्रमांकावर हा न्यू बॅटर आशुतोष हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. तुषार कांबळे बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या जर पाहिली तर स्थिर पाहायला मिळते 33च्या आकड्यावर, कारण आपण पाहिलं तर 26 धावा या 33 धावसंख्येमध्ये 26 धावा तुषार कांबळेच्या नावावर आहेत. आणि काय जबरदस्त तुफानी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय आशुतोष. हा बॅटर येतोय अर्थातच 5व्या क्रमांकावर. सांघिक 3रं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर हा गोलंदाज रसल सज्ज होतोय. शार्वी 11 संघाने पहिला सामना जिंकून नक्कीच चांगली सुरुवात केली आहे या लीगची. हाफ टॅकल चेंडू इथे बॅकफुटवर जाऊन चेंडूला फक्त पुश केलंय. डीप मिड विकेटला पप्प्या चेंडूवर येतोय. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत इथे 1 धाव फलकावर नोंदवली गेली. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते 34 ऑन द बोर्ड. 34 धाव फलकावर आहेत. एक सुरेख क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नक्की दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या शुभमने. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर निकेतला थोडं महागडं षटक हातलावं लागतंय. 24 धावा फलकावर त्याने दिल्या आणि त्याच्यानंतर 2 गडीसुद्धा बाद केलेले पाहायला मिळतील. पुढचा चेंडू खोलात टाकण्याला चेंडू आपण पाहतो. अलॉंग द कार्पेट चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहे शुभम. जोपर्यंत चेंडूवर येते तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल इथे धावफलकावर ॲड केली जाईल. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. अर्थातच 35 धावा धावफलकावर. 3रं षटक मार्गस्थ असताना 2 चेंडूंचा अद्यापपर्यंत खेळ झालाय. रसलने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. बाबू याने जर 3 चेंडूमध्ये 3 षटकांची हॅट्रिक संपादन केली. इथे मात्र आणखीन एक विकेटचं पतन पाहायला मिळतोय. अभि मैदानाच्या बाहेर. आशुतोष याला एक सुवर्ण संधी. आपण जर षटकारांची हॅट्रिक इथे संपादन केलीत तर सुयोग चव्हाण यांच्या माध्यमातून रोख कॅश 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आशुतोषला सुवर्ण संधी आहे. आपण धावसंख्येचा विचार केला तर 4 गडी बाद 35 धावा फलकावर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतो. 6व्या क्रमांकावर मयूर हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं ना तर नक्कीच
ज्यावेळेला तुषार कांबळे मैदानाच्या आतमध्ये होता त्यावेळेला मात्र संघाची जर धावगती पाहिली ना तर नक्कीच इथे मात्र आलेख धावसंख्येचा उंचावताना पाहायला मिळत होता. परंतु तुषार कांबळे बाद झाला आणि त्याच्यानंतर जर पाहिला धावसंख्या खूपच आपल्याला पाहिलं तर धावसंख्येचा इथं दुष्काळ पाहायला मिळतोय. कारण तुषार बाद झाला 33 धावसंख्या होती आणि आत्ता फक्त 2च धावा इथे जवळजवळ 5 चेंडूंचा खेळ झाला आहे तुषार बाद झाल्यानंतर आणि फक्त 2 धावा धावफलकावर घेतल्या गेल्यात. पुढचा चेंडू नवीन बॅटर आपण पाहतोय मयूर ऑन द स्ट्राईक होता. जोरदार पार करण्याचा प्रयत्न होता. नीट कनेक्ट संपर्क होत नाही आहे बॅट आणि बॉलचा. परंतु एक धाव इथे घेतली जाते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते आहे. 36 धावा धावफलकावर आहेत. या षटकातील शेवटचे 2 चेंडू अजून येणं बाकी आहे. जिथं 3रं षटक मार्गस्थ असताना जबरदस्त गोलंदाजी होती रसलच्या माध्यमातून. रसल पुन्हा एकदा सज्ज होईल. षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेटने फुलटॉस पद्धतीचा चेंडू फुलटोल केलाय वसूल. डीप मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू सीमा पार आलाय दर्जेदार बिगिट षटकार. इथे मात्र संधी असणार आहे. लगातारचे 3 षटकार मारलेत तर सुयोग चव्हाण यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राईज आहे. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशुतोष आपल्याला पाहायला मिळतं. पहिला षटकार आलाय नंतरच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार येणार का आशुतोषच्या बॅटमधून. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येचा विचार करता 42 धावा धावफलकावर. षटकातील शेवटचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेटने रसल. आणखीन एक चांगला फटका इथे मात्र जाल्यात अडकवलंय फसवलंय. फलंदाज क्रमांक 5 आशुतोष बॅक टू द बॅट डगआउट. इथे आपण पाहतोय 3रं षटक संपुष्टात आलं. या पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज निकेतने 3ऱ्या षटकामध्ये रसल आला. रसलने 2 गडी बाद केलेत आणि पुन्हा एकदा 9 धावा खर्च केल्यात. म्हणजे आपण पाहिलं तर 2 पहिला आणि 3रं षटक अप्रतिम राहिलंय. एकंदरीत 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. तब्बल 42 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण येतो. या गोलंदाजी ट्रॅकवर हाणामारीचा अंतिम षटक हाताळण्यासाठी डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आकाशला मात्र मैदानाच्या आतमध्ये पाचारण दिले जातोय. 42 धावा धावफलकावर पहिल्या षटकात नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये शारवी 11 संघाने 4 षटकामध्ये तब्बल 62 धावा बनवल्या होत्या. इथे आपण पाहिलं तर चेसिंग करायचे आहे शारवी 11 संघाला. 3 षटकामध्ये 42 धावा धावफलकावर साई एकविरा 11 या संघाची पाहतोय. पहिला चेंडू आकाश मी म्हटलं होतं की डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आहे. कशा प्रकारची गोलंदाजी करायची हे नक्कीच त्याला माहीत आहे. पहिला चेंडू जर नक्कीच पाहिला ना तर बॅटर किरणच्या नक्कीच दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याच कारणाने इथे मात्र बीट होतोय. मयूरला मात्र बीट करणार हा चेंडू आपण पाहतो. पहिला चेंडू निर्धावाला 42 धावा धावफलकावर 5 गडी बाद. इथे मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. हा सुद्धा चेंडू जर पाहिला तर निर्धाव स्वरूपाचा आलाय. इथे मात्र आपण नक्कीच पुन्हा एकदा उल्लेख करावा लागतो. वारंवार इथे उल्लेख करावा लागतो की तुषार कांबळे बाद झाल्याच्या नंतर अक्षरशः धावांचा इथे दुष्काळ पडलेला पाहायला मिळतोय. ते 4 षटकार जरूर आले होते निकेत मुंडेच्या गोलंदाजीवर. परंतु त्याच्यानंतर तुषारला बाद केला आणि निकेत मुंडेने काय कमबॅक केलं या सामन्यामध्ये. 2 चेंडूंचा आत्तापर्यंत खेळ समाप्त झाला. 2 चेंडूमध्ये कोणतीही धावसंख्या धावफलकावर जोडली नाही म्हणजे धावसंख्या स्थिर पाहायला मिळती आहे. अर्थातच 42 या आकड्यावर 5 गडी बाद 42 धावा. की जिथे मात्र आणखीन एक झेल बाद होतोय. फलंदाज मैदानाच्या बाहेर 6वा धक्का. नक्कीच आपण पाहतो साई एकविरा 11 संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय आणि या कुठल्याही फलंदाजाने जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले ते संघ मालक विनिकेत यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राईज आहे. साई एकविरा 11 संघाचे संघ मालक विनिकेत शहापूरकर नक्कीच आपल्या संघासाठी आपल्या संघाचं इथे मात्र फलंदाजाचं
इथे मात्र मनोबल वाढवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. षटक क्रमांक चौथं मार्गस्थ असताना 3 चेंडूमध्ये अद्यापपर्यंत कोणतीही धावसंख्या इथे धावफलकावर घेतली जाईल नाहीये. आकाश काय गोलंदाजी करतोय. 3 चेंडूचा अद्याप खेळ बाकी आहे. नवीन बॅटर आतिश. ओहो हो, इथे मात्र आणखीन एक सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र विकेट सॅटिस्फाय केली जाते. अर्थातच 7वा हादरा. आतिश बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर विवेक मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूंचा अद्यापर्यंत या षटकामध्ये खेळ झाला. 4 चेंडूमध्ये कोणतीही धावसंख्या नाहीये दिली आहे. आकाश काय गोलंदाजी करतो. यू मिस. आय डेफिनेटली इट. विकेट क्रमांक हॅट्रिक इथे संपादन करतो. 3रं विकेट. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. आकाश इथे मात्र आपण पाहतोय हॅट्रिक संपादन केली. आकाशने 5 चेंडूमध्ये कोणतीही धावसंख्या दिलेली नाहीये आतापर्यंत. नक्की आपण पाहतोय धावसंख्या 42 या आकड्यावर स्थिर पाहायला मिळतीये. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे आकाशच्या माध्यमातून. निर्धाव षटक हाताळलं जाणार का या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहतोय स्वयंभू भुवनेश्वर प्रीमियर लीग 2024 पहिलं निर्धाव षटक आकाशच्या माध्यमातून हाताळलं जाणार का हे सुद्धा प्रश्नचिन्ह. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. अंतिम चेंडू असेल. या अंतिम चेंडूवर प्रहार करणार का नवीन बॅटर हे सुद्धा पाहावं लागेल. आकाश निर्धाव षटक हाताला जाणार का. पहिलं निर्धाव षटक येईल. इथे मात्र हाफ ट्रॅका चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये पप्प्या चेंडूवर वेगाने येतोय. फेकी करतोय. 2 धावा घेतल्या जाणार का. इथे मात्र 1 धाव 1 गडी. आणखीन 1 बाद होतोय. 43 धावा धावफलकावर. विजयासाठी 11च्या सरासरीनं 24 चेंडू 44 धावांची गरज. बाद केलेत आणि फक्त 1 धाव खर्च करतोय.
आकाश. एकंदरीत 24 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 43 धावा बनवल्या गेल्यात. 44 धावांची गरज. मी ते विनंती करतो शार्वी 11 संघाच्या संघनायकाला आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. 24 चेंडू 44 धावा. दिपेश 11 संघाचा कर्णधार चला. आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपला कर्णधार इथे पाठवायचा आहे. दिपेश 11 संघाचा कर्णधार. अल्पेश कीर आपण पंचाच्या भूमिकेत जायचं आहे कारण ते 2 पंचांची पुढे मॅच आहे त्यामुळे विनंती. अल्पेश चला आपण ओमकार डोट्यांना फ्री करायचं आहे कारण त्याची मॅच नंतर आहे. शार्वी 11 संघाकडून आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अर्थातच शुभम आणि त्याच्या जोडीला निकेत मुंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. 24 चेंडू 44 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर सागर सज्ज होतोय पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू सागरच्या माध्यमातून 24 चेंडू 44 धावा बनवायच्या आहेत. तर दुसरा सामना जिंकण्यासाठी शार्वी 11 संघाला पहिला चेंडू लोअर पुलटाचा चेंडू डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत चेंडूवर येतोय फेकी करतोय तोपर्यंत इथे 1 धावेने इथे शुभारंभ केला जातोय. श्री गणेश केला जातोय 1 या धावसंख्येने. कीच आपण पाहतोय 24 चेंडू 44 धावांची गरज. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे त्या अर्थातच शार्वी 11 संघाची आणि त्याच्याच कारणाने इथे 2 षटकामध्ये 33 धावा बनवल्या होत्या. त्यांच्यानंतर 2 षटकामध्ये नक्कीच अंकुश लावलं गेलं या धावसंख्येला. काय घेतलंय यावेळेस मात्र हाफ ट्रॅक चेंडू समोरच्या डीप मिड विकेटला आणि आपण पाहतो काऊ कॉर्नरच्या समोरून चेंडू सीमा पार आला एक दर्जेदार चौकार. षटकातील पुढचा चेंडू सागर कमबॅक करणार का राईट मोर द विकेटने. हो 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 काय कमबॅक राहिलंय. यालाच म्हणतात क्रिकेट प्रति असलेला आपला अनुभव पणाला लावणं. फलंदाज क्रमांक पहिला निकेत मुंडे बॅक टू द पवेलियन.
हे आणि 44 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात शारबी 11 संघाची राहिली आहे. शेवटचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू, इथे मात्र चेंडू हवेत आहे परंतु नो मासल्यांमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान पाहायला मिळतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला. तोपर्यंत इथे एक धाव घेतली जाते. एकच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. अर्थातच भारतीय संघाचा एक अर्जुन पुरस्कार विजेता खेळाडू मोहम्मद शमी याचा जर्सी नंबर 11 धावफलकेवर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक इथे पहिला आलाय संपुष्टात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एक गडी बाद 11 धावा धावफलकावर. म्हणजेच विजयासाठी अजून 33 धावांची गरज आहे. ते येणारे चेंडू अर्थातच 18 चेंडूंचा इथे खेळ शेष आहे. 18 चेंडू 33 धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच आपण पाहिलं तर 11च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा धावफलकावर आल्यात. येणाऱ्या 3 षटकामध्ये सुद्धा 11ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये राखावी लागेल. आणि असं असताना गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय सज्ज होताना गोलंदाज अतिशय होतोय सज्ज. ते सांघिक दुसरं षटक असेल, वैयक्तिक पहिलं षटक. निकेत मुंडे परतल्यानंतर खऱ्या अर्थाने पप्पे आणि शिवमच्या खांद्यावर जबाबदारी आहे आपल्या संघाला विजयचे संपादन करून देण्याची. त्याच्या प्रयत्नात इथे मात्र चांगली फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. आतिश गोलंदाजी ट्रॅकवर षटकातील पहिला चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅका चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. नक्कीच आपण पाहिलं तर आवेगाच्या बाहेरचा झेल क्षेत्ररक्षकाचा याच्याचा फायदा उचललाय. 2 धावा इथे धावफलकावर नोंदवल्या गेल्या. 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे पोहोचते. अर्थातच 13 या आकड्यावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 2 धावा इथे दुहेरी धाव घेऊन इथे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला शुभम जो सलामीला आलाय. शुभमचा जर विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूमध्ये नक्कीच त्यांनी चांगली फलंदाजी केली आहे. इथे हाफ ट्रॅकर चेंडू बॅकपोट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. सोपा झेल इथे धरतीला दान दिला गेलाय. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा होतोय. सहजरित्या 3 धावा धावफलकावर नोंदवल्या जातील. या 3च्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचते 16 धावेवर. इथे मात्र हा झेल नाही तर आपण ही मॅच सोडली की काय, कारण शुभम हा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. मागाशी झालेल्या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून आपण धावा पाहिल्या. या मॅचमध्ये सुद्धा जर पाहिलं ना तर याच्या अगोदर एक चौकाराच्या साह्याने नक्कीच चांगली फलंदाजी करत होता. आणि त्याचा झेल सोडणं म्हणजे नक्कीच आपल्या स्वतःच्या पायावर इथं कुऱ्हाडी मांडण्यासारखं आहे. कारण शुभमसारख्या फलंदाजाचा झेल सुटला म्हणजे नक्कीच इथे मात्र हा सामना आपल्याला गमावा लागेल की काय, असंच प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आतिश पुढील चेंडू पप्प्याचा टाकलेला चेंडू डीप स्क्वेअर लेगला पप्प्याने ठोकला. एक चांगला बिगिट चेंडू सीमा पार. पप्प्याच्या बॅट मधून येते पहिला षटकार. हे 2 चेंडू अजून येणं बाकी. धावसंख्येचा विचार केला 28 धावा धावफलकावर. पप्प्याच्या बॅटमधून सलगचं हे 2 षटकार. तिसरा षटकार आला तर समीर लोखंडे यांच्याकडे 200 रुपयाचे कॅश प्राईज. हो काय जबरदस्त पॉइंटच्या क्षेत्रामध्ये डीप पॉइंट करून 1 बाउंड चेंडू सीमा पार आलाय. चौकार डीजे. सतरा धावांवर घातक फलंदाजी करतोय. धावसंख्येचा विचार केला तर 4च्या मदतीने 32 धावा धाव फलकावर. म्हणजेच 12 धावांची अजूनही गरज आहे. येणारे चेंडू अर्थातच असणार आहेत ते 13 चेंडूंचा खेळ येणं बाकी. काय सामना फिरलाय
नक्कीच नवीन आलेला बॅटर आपण पप्प्याच्या माध्यमातून ही फलंदाजी पाहतोय. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून आणखीन एक पप्प्याच्या बॅट मधून गगनचुंबी आलाय. षटकार.